अशा मुवमेंटला तुम्ही आता चेंडू थोडासा मात्र लांबून निघून जातोय. अँड फर्स्ट बॉल डॉट. एक वाईटची नोंद झाली आहे. धावसंख्या 1. मयूर बोरकर कॉमेंट्री बॉक्स एंडकडून जर्सी नंबर 56. फुलटॉस आहे. मिस टाइम आणि यशस्वी चेंडूच्या खाली सॉफ्ट डिस्मिसल. फर्स्ट विकेट डाऊन. पहिलाच धक्का मोठा लागलाय तो गुजरात इलेव्हन या संघाला. कौतुक करेन सज्जदबाई त्यांची पूर्ण टीम इथे आली गुजरातवरून. गुजराती गाणं प्ले केले आपल्यासाठी. क्या बात आहे धीरज. थँक्यू. व्हेरी फर्स्ट विकेट डाऊन अँड नेक्स्ट बॅट्समन इन मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर. मोस्ट इकॉनॉमिकल क्रिकेटर, मोस्ट ट्रिमेंडस क्रिकेटर, मोस्ट सक्सेसफुल क्रिकेटर धरम. धरमपूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा गतवर्षी मी खरंच त्यासाठी मी आमच्या गौरव सावंतचा उल्लेख करेन. गौरव सावंतचे आभार व्यक्त करेन. गतवर्षी गोव्याची स्पर्धा आम्ही केली महाराष्ट्राच्या बाहेर येऊन आणि त्यानंतर गतवर्षी आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन गुजरातसुद्धा आम्ही स्पर्धा कव्हर केली. त्याबद्दल आम्ही गौरवचे आभार व्यक्त करतो. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं मयूरला. पील कॉट बिहाइंडचं. पंचांवर अजिबात कुठल्या प्रकारचं प्रेशर नाही आहे, बर्डन नाही आहे. गुड डिसिजन. डॉट बॉल. आणि त्या धरमपूर प्रीमियर लीगमध्ये आम्ही बघितलं धरमने ज्याप्रमाणे बॅटिंग केली होती अप्रतिम परफॉर्मन्स. विथ बॉल विथ द बॅट मॅन ऑफ द सिरीज राहिला होता खेळाडू तो. हा चेंडू थोडासा खाली राहतोय. व्हेरी फर्स्ट मॅच आहे. ड्यू फॅक्टर आहे. अजून मैदानात तुम्ही आता खेळपट्टी थोडीशी दमट आहे. पंचांचा सिग्नल लेग बाईचा. खेळपट्टी थोडीशी दमट आहे त्यामुळे चेंडू प्रॉपरली बॅटवर येत नाही. आणि त्याच मोमेंटला आपल्याला पाहायला मिळते की आघाडीचा फलंदाज तसाच तौसिम बाद झाला मैदानावर. स्ट्राईक एंडला धरम. राऊंड विकेट पुन्हा एकदा मयूर बोरकर धरमसाठी. बॉटम हँड. सेन्सिबल क्रिकेट. कारण त्याला माहिती की चेंडू बॅटवर येत नाही बघायचं 2 जायचा प्रयत्न असेल पण नकार दिलाय. गुड डिसिजन फ्रॉम मयूर. सेन्सिबल क्रिकेट. कारण बघताय की पहिलीच आपण सामना खेळतोय. व्हेरी फर्स्ट मॅच आहे. व्हेरी फर्स्ट ओव्हर आहे. अशा मुवमेंटला बॅटवर चेंडू घेणं मिडलिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. अंदाज घेणं महत्त्वाचं आहे. आणि अशा मुवमेंटला धरमकडनं एक चांगला फटका पाहायला मिळाला. ऑन साईडला खूप चांगला प्लेसमेंट पाहायला मिळते आणि स्वतःची एकदा त्याने अंकित केली आहे. चांगला ड्राईव्ह कव्हर्समध्ये क्षेत्र तिथे सज्ज आहे. संधी इथे मात्र होती धावची पण तोपर्यंत चांगला थ्रो. षटक पहिले समाप्त होते. एका षटकाकडे धावसंख्या 1 गडी बाद. गुजरात थोडंसं मात्र स्ट्रगल करत असताना 3 धावा धाव फलकावर. चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाज मयूर बोरकरकडून. चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. चांगलं इम्प्रेस केलं आपल्या गोलंदाजीतून आणि आपल्या संघाकडून पहिलं पॉवर प्ले षटक हाताळत असताना एक चांगलं षटक त्याने हाताळलं आहे आणि अवघ्या 3 धावा त्याने खर्च केल्या आहेत. बघा पंचाने तुम्हाला सूचना दिली आणि निश्चित आम्ही सुद्धा तुम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. पंचाने तुम्हाला ऑलरेडी टॉसच्या वेळेला सांगितले दोन्ही संघांच्या संघनायकांना की 5 षटकांचा सामना आहे. 16 मिनिटाच्या अगोदर 4 षटकं कंप्लीट झाली पाहिजे आणि 16 मिनिट सुरू होत असताना 5वं षटक सुरू झालं पाहिजे. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. वेल डिसिप्लिन क्रिकेट टुर्नामेंट्स SPL सांगेम प्रीमियर लीग. पॉवर प्ले संपला आहे आणि तुम्ही आता पॉवर प्ले संपल्यानंतर फील्डिंगमध्ये काही चेंजेस पाहायला मिळत आहेत. आपण बघूया डीपमध्ये सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफला एक खेळाडू सेट झाला आहे. त्यानंतर एक खेळाडू लॉंगला थोडासा वाईडिश उभा आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतो. डीप स्क्वेअरमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि सर्कलच्या मध्ये आपण बघूया ऑन साईडला आपण बघतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक खेळाडू आता मात्र सेट होतो तो डीप स्वीपर कव्हरमध्ये. सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हर आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बबलू झोरे. थांग पसरलेलं असं हे मैदान. गव्हर्नमेंट कॉम्प्लेक्स सांगेम गोवा. नेक्स्ट बॉल. हो चेंडू उंच गेलाय. अप्रतिम फटका डीपमध्ये. फाईनलीला कोणी क्षेत्र जवळपास नाहीये आणि चेंडू वन बाउन्स वर द रोप. धरमच्या बॅटमधून पहिल्याच दणदणीत आणि सणसणीत चौकार. धावसंख्या 10 फलकावर
चौकार ने वेग पकड़ते थी 7 धावा दावफलकावर। रन संख्या हो चुकी हो 7 रन, 1 विकेट के नुकसान के ओवर। पारी का दूसरा ओवर प्रगति पथ पे गेंदबाज बबलू झोरे के माध्यम से। आप देख रहे सांगेम प्रीमियर लीग, ये इस टूर्नामेंट का 16वां संस्करण, 16वां क्रिकेट टूर्नामेंट। सिक्स्टीन एडिशन इन द टूर्नामेंट। तुम्ही पाहतात 16th सीजन, 16वां संस्करण इस टूर्नामेंट का। आप देख रहे आज ये टूर्नामेंट का तीसरा दिन है और मैच यहाँ पे पहला चलता हुआ काउ बॉयज बनाम गुजरात 11 के बीच में। 1 विकेट का पतन हो चुका है, 7 रन संख्या अंकित हो चुकी स्कोर कार्ड के ऊपर। पारी का दूसरा ओवर प्रगति पथ पे और पहले गेंद के ऊपर धर्म के बैट से आया हुआ ये चौका। पुढील चेंडू बबलू झोरे धरमसाठी। ओ बाउन्सर पाहायला मिळतोय, वाईट डिलिव्हरी लेफ्ट आर्म राऊंड विकेट टाकतोय, अँगल करण्याचा प्रयत्न करतोय। पिचिंग खूप चांगलं होते पण एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल। स्कोर मूव्स ऑन 8 रन। कोकणी भाषा आमची 8। क्रॉस बॅटेड शॉट ऑन साइडला प्लेस केलाय, स्क्वेअर लेअर शतक तिथे चेंडू कव्हर करताय, पाणी चेंडू कव्हर केलाय। एकच धाव मिळते या चेंडूवर। मयूरने मात्र एक धाव तिथे कंप्लीट केली, थोडासा स्कीड झाला खाली। अजूनही मयूरला खातं उघडायचं बाकी आहे कारण मागचे 3 चेंडू तो बॅटमध्ये धावा अंकित करू शकला नाहीये। ओपनिंगच्या रूपमध्ये निश्चित ओपनिंग बॅट्समन तो मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि संख्या धावफलकावर 9 धावा, 1 गडी बाद। पंचांची अप्रतिम आणि तटस्थ भूमिका पाहायला मिळते, एकही कॉन्ट्रोवर्सी नाहीये। ऑल क्रेडिट गोस टू आवर अंपायर्स, आवर ऑफिशियल्स। ओ गुड शॉट, चेंडू हवेमध्ये बघायचा आहे, इथे फिनिश होणार का चेंडू? यस इट इज, ह्यूज अँड हँडसम बिग 6 अँड फर्स्ट 6 फ्रॉम गुजरात। समय साधना फक्त बॅटिंगमध्ये नाहीये, टायमिंग बॅटिंगमध्ये नाहीये, टायमिंग धीरजकडे सुद्धा आहे। थँक्यू धीरज। दक्ष इव्हेंट्सच्या माध्यमातून आम्हाला एंटरटेन करतोय, गुजरातच्या संघाला, गुजरातच्या खेळाडूंना एंटरटेन करतोय। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, ट्रॅक चेंज केला, रिव्हर्स सेटिंग करायचं होतं, टायमिंग होत नाहीये। ट्रॅक चेंज करत असताना तुम्ही बघतात गोलंदाज या षटकामध्ये बबलू झोरे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी केली आणि पहिल्याच चेंडूवर मयूरला सरप्राईज केलं। बघायचं मयूरने 2 वेळा अटेम्प्ट केला आतापर्यंत रिव्हर्सचा हा फटका, पण चेंडू त्याच्या बॅटमधून प्रॉपर कनेक्ट होत नाहीये। धावसंख्या धावफलकावर दुहेरी अंकामध्ये 15 धावा धावफलकावर। क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये आणि अशा मुवमेंटला स्ट्राईक रोटेट झाले। दोन्ही फलंदाजांनी आपलं क्रीज चेंज केलंय, बदललंय, सोडलंय। लेग बायचा सिग्नल। सांगीम प्रीमियर लीग सनशाईन क्रिकेटर सर्व आमचे जे आयोजक आहेत ना, आयोजकांनी एवढी मेहनत घेतली आहे क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, तरी मात्र शंका नाही, आम्ही शब्दामध्ये त्या गोष्टी वर्णन करू शकत नाही। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट धरमसाठी, फुल टॉस होता चेंडू, इनसाइड एज मागे जातो चेंडू, फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहे, 2 धावाचा प्रयत्न निश्चित असेल आणि डीपमध्ये चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा धरम सहजगत्या पूर्ण करतोय। गुड रनिंग। काउ बॉयज हा स्थानिक संघ है। तो 2 ओवर की समाप्ति, रन संख्या हो चुकी है। विराज तेंदुलकर हमारे स्कोर मुझे बताते हुए 18 रन स्कोर कार्ड के ऊपर अंकित हो चुके हैं और अभी तक पार्टनरशिप हो चुकी है 10 गेंदों में 17 रन धर्म और उसके साथ मयूर के बीच में। 2 ओवर की समाप्ति, रन संख्या 18, 1 विकेट के नुकसान के ऊपर। धर्म का निजी स्कोर 4 गेंदों में 8 रन, मयूर खेल रहे 6 गेंदों में 6 रन। पहले 3 गेंदें उनकी डॉट थी, 1 छक्का उन्होंने लगाया, उसके बाद 2 गेंदे और डॉट। सकाळी आपण जे बघितलं ना, धीरज आमच्या सोबत होते, पण आमच्या आधी आज विकेटवर येऊन, कारण फॉग कमी झाला होता, अशा मुवमेंटला विकेटवर असणारं ड्यू कशा प्रकारे कमी केलं जाईल। मी सुदेश नाईक आणि त्याचबरोबर सूर्य नाईक जे आमचे अध्यक्ष आहेत, मी खरंच मनापासून कौतुक करेन की त्यांनी मात्र ही जबाबदारी पार पडत असताना मैदानावरचं ड्यू क्लिअर करून टाकलं, कमी करून टाकलं आणि त्यांचा मात्र सामना लगेच सुरू झाला। बरोबर पावणे 9ला, म्हणजे 9:45 पहिला चेंडू पडला आजच्या दिवसामध्ये आणि प्रयत्न आमचा हाच आहे की पहिला प्रत्येक सामना हा 5 षटकांचाच झाला पाहिजे। कपिल नेक्स्ट बॉलर, नो बॉल, लाउड कॉल फ्रॉम अंपायर, नो बॉल।
आमच्या मुंबईत सुद्धा एक असे पंच आहेत जे मात्र अंडरआर्म क्रिकेट टुर्नामेंट कव्हर करतात. त्यांचा एक अप्रतिम एक लाऊड सिग्नल असतो. भरपूर सफल होत आहे. मयूरला संधी मिळत नाहीये. प्रत्येक चेंडू हा लेग स्टिक किंवा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय, स्लॉक स्टिक करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच्यात तो त्याला यश मिळत नाहीये. बाहेर जाणाऱ्या चेंडू मध्ये ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न मयूरचा फसतोय. फुलटॉस आहे. चेंडू हवेमध्ये उंच गेलाय आणि डीप स्क्वेअरमध्ये शतशक जज करतोय आणि सीमारेषा बाहेर जाऊन तो झेल पकडलाय. षटकार. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू, पण त्याचा पाठलाग केला, चेस केलं चेंडूला. निश्चितच पंचांवर त्याचा काहीच परिणाम नाहीये. हे सांगत असताना पंचाची कन्फर्म करत असताना स्ट्राईक केला फलंदाज धरम. ऑनसेला क्रॉस बॅटेड शॉट डीपमध्ये मिड विकेटला तिथे वेगान चेंडूवर येतोय. चांगला प्रयत्न, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, पण एकच धाव. स्वप्नील आहे तिथे डीपमध्ये, स्वप्नेश आहे तिथे डीपमध्ये आणि तोपर्यंत मिळते ती एकच धाव. षटकं संपते ती एकूण 3, सरासरी 9ची आणि 27 धावा अंकित झाले धावफलकावर. धरम एका बाजूने चांगली बॅटिंग करतो, याच्यात मात्र शंकाने कॉन्फिडेंटली तो खेळतोय. 5 षटकांचा सामना, त्याला माहिती आहे की सकाळ सदर आहे, पहिला सामना, अशा मोमेंटला ड्यू फॅक्टरला धावा होणं थोडंसं कठीण आहे, पण तो प्रयत्न करतोय. एक चांगली धावसंख्या, एक चांगली धावगती राखत असताना एक चांगली धावसंख्या, एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा तो प्रयत्न करणार आहे, याच्यात मात्र शंका नाही. तर बाकीच्या तिन्ही संघांनी सुद्धा रिपोर्ट करायचं आहे. बघा टेनिसक्रिकेट.inच्या माध्यमातून त्या सर्व क्रिकेट खेळाडूंना आणि विशेष संघांना मी सूचित करतोय की आपल्याला लवकरात लवकर रिपोर्ट करायचा आहे, अदरवाईज तुम्हाला 4 षटकांचा सामना खेळावा लागेल. सार्थक 11, रोहित क्रिकेटर्स, रिची जितू, निलेश 11 डोंबिवली या संघाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर रिपोर्ट करा. काल इथे मात्र 2 संघ उशिराने दाखल झाले आणि त्यानंतर सर्व सामने आपल्याला 4 षटकांचेच पाहायला मिळाले. जो संघ लेट करेल त्या संघाला 1 ओव्हरची पेनल्टी लागेल. हो, अप्रतिम डिलिव्हरी, ऑप्शनच्या थोडासा बाहेर, हलकासा आउटस्विंग. निश्चितच तो चेंडू ब्राईस सुद्धा होतोय, बाउन्स सुद्धा होतोय आणि सरप्राईज करून जातोय तो स्ट्रायकिंग एंडला धरमला. परफेक्ट हाईट, परफेक्ट पर्सनॅलिटी फॉर क्रिकेटर्स. धरम ऑन स्ट्राईक फ्रॉम गुजरात 11. ऑन साईडला क्रॉस बॅटेड शॉट आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करेल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये आणि तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव या चेंडूवर. धावसंख्या धावफलकावर 28 धावा. आसिफ शेख ऑन स्ट्राईक. धरमपूर प्रीमियर लीग अप्रतिम क्रिकेट स्पर्धा पार पडली जाते, लीग मॅचेस असतात आणि हॉस्पिटॅलिटी तर मग त्याच्यात काही शंकाच नाही, काही प्रश्नच नाही. एवढी जबरदस्त हॉस्पिटॅलिटी आम्हाला पाहायला मिळते. ओ, चेंडू उंच गेला, मिस टाइम फटका, स्क्वेअर क्षेत्ररक्षक जज करतोय. डीपमध्ये येत असताना चेंडू कव्हर करेल आणि या सिडीज 1 मोर डाऊन. अजून एक धक्का. आसिफ शेख बॅक टू द पवेलियन.
आसिफ शेख बॅक टू द पवेलियन. आसिफने आपल्या संघासाठी फक्त एकच धाव अंकित करू शकला आहे. मॅच नंबर 16 इज गोइंग ऑन. काऊ बॉयज वर्सेस गुजरात 11. काऊ बॉयज इज बिलॉंग्स टू गोवा टीम अँड गुजरात ऑल प्लेयर्स बिलॉंग्स टू गुजरात. विविध विभागातून संघ तुम्हाला पाहायला मिळतात. विविध राज्यातून तुम्हाला संघ पाहायला मिळत आहेत. ऑल इंडिया ओपन क्रिकेट टुर्नामेंट आहे सांगेम प्रीमियर लीग गोवा येथे. विलोभनीय दृश्य, एक अप्रतिम आणि सुंदर असं हे मैदान, ज्या मैदानात खेळण्याची प्रत्येकाची इच्छा असते, हे मैदान तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा सज्ज दीपेश. चेंडू अप्रतिम फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये सीमारेषा बाहेर जाणार, ती मात्र शंका नाही. व्हॉट अ शॉट फ्रॉम धरम, सिक्सर. From Dharam. Individual score Dharam in 16 and score moves on 34 total. 3 wicket down in 4th over. एक चांगला अजून एक चेंडू पाहायला मिळतोय आउटसाइड दी ऑफ स्टंप. त्याला माहिती की फलंदाज पुन्हा एकदा बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न करण्यात निश्चितच चेंडूला बाहेर ठेवलंय, ते म्हणजेच गोलंदाज दीपेशने काउबॉयज संघाकडून. पहिल्या षटकाकडे धावसंख्या 9, नंतर 18, नंतर 27. 7ची सरासरी पाहायला मिळाली, 9ची सरासरी पाहायला मिळाली. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, खाली होते चेंडू, सबमरीन अँड डॉट डिलिव्हरी. 1 मोर डॉट. धावसंख्या काय माहिती 34 धावा धावफलकावर. इथे मात्र 2 धावा कमी पडल्यात रन रेटमध्ये, कारण आपण बघितलं पहिल्या षटकात 9 धावा, दुसऱ्या षटकात 18 धावा, तिसऱ्या षटकात 27 धावा. 3 षटका अखेर धावसंख्येची सरासरी जी होती ती मात्र 9ची होती, 27 धावा अंकित झाल्या होत्या. पण या षटकात धावा खूप कमी पाहायला मिळतात. 1 षटकार आणि 1 सिंगल आणि 1 विकेट आहे. 3 चेंडू निर्धाव आहेत आणि असंच कारण तुम्हाला पाहायला मिळते की सरासरीमध्ये थोडीशी घट झाली आहे आणि कमी धावसंख्या पाहायला मिळते. 8.5ची गती पाहायला मिळते. 9 वरती 8.5वर आली आहे आणि 34 धावा अंकित झाल्या धावफलकावर. हे षटक खूप इम्पॉर्टंट असणार आहे ते गुजरात 11 संघासाठी. लीग फॉर्मॅटमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये विजय संपादन करायचं असेल तर निश्चित एक चांगली धावसंख्या रचून नंतर मात्र गोलंदाजीमध्ये त्यांना त्या धावा डिफेंड कराव्या लागतील. टेनिस क्रिकेट.inचे सर्व आमचे ऑफिशियल टेक्निकल टीम, कॅमेरामॅन सर्वांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत. सर्व आमच्या पंचांचं आगमन झाले, 4ही पंचांचं आगमन झाले, सर्वांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्याचबरोबर हार्दिक शुभेच्छा आजच्या दिवसासाठी. आमचे समालोचक मित्र, आमचे 3ही समालोचक मित्र, यामध्ये मनीष पाटील, अशोक नाईक आणि मच्छिंद्र पाटील यांचं सर्वांचं आगमन झालं आहे, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विराज तेंडुलकर यांचं सुद्धा आगमन झालं, यांचं सुद्धा स्वागत आणि आजच्या दिवसासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व आमच्या ऑफिशियल्सना. लास्ट ओव्हर टू गो. रुपेश वेलित. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप, थोडासा ब्लॉक होल. या षटकामध्ये धावा खूप इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येक चेंडूवर धाव हवी आहे. एक चांगली धावसंख्या रचायची, एक चांगली धावसंख्या, एक चांगलं फायटिंग टोटल इथे उभा करायचं आहे. पण धरम नॉस्ट्राइक एंडला थोडासा नाराज आहे. स्ट्राइक एंडला परिमल. बॉटम हँड क्विक सिंगल. चिकी सिंगल कंप्लीट केले चेंडूवर परिमलने आणि स्ट्राइक रोटेट केले ते धरमकडे. धरम आतापर्यंत जबरदस्त परफॉर्मन्स दाखवतोय. बॅटिंग खूप चांगली केली धरमने आतापर्यंत. 11 चेंडू आणि 16 धावांचं योगदान. धावसंख्या धावफलकावर 35. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शॉर्ट पिच चेंडू आहे, फेकून दिलाय लांब लांब लांब, खूपच लांब, सीमारेषेवर, आउट ऑफ द पार्क, षटकार. दमट खेळपट्टी आहे, थोडंसं तुम्ही पाहता चेंडू थांबून येतो, याचा फायदा उचलतो धरम आणि अप्रतिम षटकार त्याने वसूल केला मागच्या चेंडूवर. धावसंख्या 41 धावा धावफलकावर. अजूनही 3 चेंडू या षटकातले शेष आहेत. स्ट्राइक येणार धरम.
खोदून काढलाय स्लॉक स्वीप. क्षेत्रक्षण तिथे जज करतोय डीप मध्ये आणि विकेट डाऊन. इट्स अ ग्राउंड लाईक अ न्यूझीलंड ग्राउंड्स. अंडाकृती मैदानं आहेत या सांगेम प्रीमियर लीगमध्ये. गव्हर्नमेंट कॉम्प्लेक्स इथे साऊथ गोवा. अँड नेक्स्ट बॅट्समन इन सज्जाद. हो, नॉट ओनली क्रिकेटर, इज अ मल्टिपल रोल, वेरी गुड एक्टर ऑल्सो. फक्त क्रिकेटर्स नहीं, सिर्फ वहाँ पे वो क्रिकेटर की भूमिका नहीं है, एक आयोजक की भूमिका है, कमेंटर की भूमिका हमें हमेशा दिखाई दी है. धर्मपुर प्रीमियर लीग की अगर हम बात करें तो एक सक्सेसफुल ऑर्गेनाइजर की भूमिका में हमको हमेशा दिखाई देते वो सज्जाद. आज स्वयं बल्लेबाज के रूप में मैदान के अंदर छठे नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए. और ऐसा नहीं कि वहाँ पे इस टूर्नामेंट सिर्फ बल्लेबाजी की, ऑर्गेनाइजिंग की, और जिस अंदाज से बल्ले उन्होंने उन्होंने कमेंट्री की है वो सचमुच काबिल तारीफ है. पुढचा चेंडू फुलटॉस आहे, ऑन ड्राईव्ह केला आहे. मी तिथे एकच धाव, या चेंडूवर धावसंख्या 42-42. येणाऱ्या जानेवारीमध्ये निश्चितच तुम्हाला धरमपूर प्रीमियर लीग स्पर्धा पाहायला मिळेल. धरमपूर तालुका प्रीमियर लीग आणि टेनिस क्रिकेट डॉट इनच्याच माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाईल. 20-21 आणि 20-21, 22 आणि 23 जानेवारीला ही स्पर्धा संपन्न होईल ती धरमपूर येथे. 42 ऑन द बोर्ड. लास्ट बॉल टू गो. आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज परिमल. मोठ्या धावसंख्येची गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे. हो, चेंडू उंच गेलाय. शेवट चेंडू शेवट गोड केलाय. व्हॉट अ शॉट आउट ऑफ द पार्क. दिस इज ह्यूज अँड हँडसम 6 रन. तर नेक्स्ट मॅचसाठी मी सार्थक 11, रोहित क्रिकेटर्स आणि रिची जितू निलेश 11 डोंबिवली तिन्ही संघाच्या संघटकांना इन्व्हाइट करतो, ताबडतोब यायचं आहे. काल आपण असंच बघितलं की आम्ही इनिंग ब्रेकमध्ये अनाऊन्समेंट केली, सामना संपेपर्यंत कुठलाही संघ आला नाही आणि सामना डायरेक्ट आम्ही 4 षटकांचा खेळवला आहे. त्यामुळे असं तुमच्या बाबतीत होऊ देऊ नका. मी तिन्ही संघटकांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर रिपोर्ट करा आणि असं विचार करू नका की मला दुसरा सामना खेळायचा, तिसरा सामना खेळायचा आहे. प्रत्येक संघासमोर खेळायचं आहे आणि प्रत्येक संघाला 4 सामने त्या स्पर्धेमध्ये खेळायचे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे कुठल्या संघासमोर तुम्हाला खेळावंच लागणार आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर रिपोर्ट करा, ही गोष्ट लक्षात ठेवा. एकूण 5 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात आणि 5 संघांना प्रत्येक टीमसमोर एक सामना खेळायचा आहे. प्रत्येक टीमला लीगमध्ये 4 सामने खेळायचे, मित्र गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यामुळे या संघांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर रिपोर्ट करा. 2 संघांमध्ये सामना सुरू आहे, काऊबॉयज आणि गुजरात 11. बाकीचे उर्वरित 3 संघ जे आहेत त्यामध्ये सार्थक 11, रोहित क्रिकेटर्स 11 आणि त्याचबरोबर रिची जितू निलेश 11 डोंबिवली तिन्ही संघनायक लवकरात लवकर रिपोर्ट करा, जेणेकरून आम्ही नाणेफेक इथे संपन्न करू. जास्त आपण लेट कराल तर सामना असेल तो 4 षटकांचा. ब्युटिफुल टेलिकास्ट फ्रॉम टेनिस क्रिकेट डॉट इन ए स्पोर्ट्स कुड्सच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेमध्ये मला स्पॉन्सरशिप भेटलेली आहे. आणि नंबर 1 हेवी टेनिस बॉल फोर्स स्पोर्ट्स अँड वेअर इंडिया आनंद शंघाई आणि त्यांचे जे गोव्यातले कोऑर्डिनेटर ते राजेंद्र कदम. चला बॉल चॉईस करायचं काऊ बॉयज आणि नेक्स्ट टीमने लवकरात लवकर रिपोर्ट करा, अदरवाईज सामना असेल तो 4 षटकांचा.
तर रिची जितून निलेश इलेवन संघ इथे सज्ज होतोय. मनपूर्वक स्वागत आहे प्रशांत म्हात्रे आपलं गोव्यामध्ये स्वागत आहे. वेलकम गोवा. आणि निश्चितच सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. जर कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट म्हटलं, ओपन क्रिकेट म्हटलं विराज, तर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे तो म्हणजेच रिची जितून निलेश इलेवन डोंबिवली हा संघ. आणि नॅशनल ब्लॅक चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा जबरदस्त परफॉर्मन्स या संघाचा पाहायला मिळाला आणि अंतिम फेरीमध्ये सुद्धा या संघाने धडक मारली होती. तो संघ तुम्हाला पाहायला मिळतो म्हणजेच रिची जितू निलेश इलेवन डोंबिवली हा संघ. आणि त्या संघाचे सगळ्यात सिनियर खेळाडू प्रशांत म्हात्रे यांचं आगमन झालं आहे. रोहित क्रिकेटर्स वास्को संघनायक उमर खानचं सुद्धा आगमन होतं आहे. मनपूर्वक स्वागत आणि वेलकम टू गोवा. हेलो, नमस्कार, धन्यवाद प्रसाद सर। दूसरे इनिंग की शुरुआत होती हुई अंपायर का इशारा। ओपनिंग जोड़ी मैदान पर 49 का टारगेट है मैच को जीतने के लिए निर्धारित 5 ओवर में और स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी कर रहे राजेश गावकर के साथ संजय। ये ओपनिंग जोड़ी मैदान पर। काउबॉयज बायली क्रिकेट टीम मैदान पर 49 रन टारगेट पहली गेंद दूसरी इनिंग की। छोटी गेंद इस बार हुक किया गेंद को फाइन लेग बाउंड्री की तरफ। गेंद हवा में, फील्डर लगभग दूर गेंद से और गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन पर। थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद लेग स्टंप पर हुक किया इस बार गेंद। थोड़ा सा हवा में गेंद जरूर थी लेकिन फाइन लेग पर फील्डर को मौका नहीं बना और पहली गेंद पर चौके के साथ राजेश गावकर अपने खाते के और अपने टीम की शुरुआत करते हुए मैदान पर। बहुत ही सुंदर साउंड सिस्टम हमारे साथ पिछले 2 दिन से आज का तीसरा दिन। धीरज भाई आपका एक बार फिर से स्वागत कमेंट्री बॉक्स में। tenniscricket.in की जो कि टीम पूरी जुड़ चुकी है इस हमारे कमेंट्री के साथ। विराज तेंदुलकर, मनीष पाटिल, मच्छिंद्र पाटिल, प्रसाद परब और मैं अशोक नाइक, आप सभी का स्वागत गवर्नमेंट कॉम्प्लेक्स संगम किस मैदान पर। ऑफ स्टंप पर इस बार कट किया गेंद को बड़ी खूबसूरती के साथ डीप थर्ड मैन बाउंड्री की तरफ। लगभग गेंद निकलते हुए बाउंड्री लाइन की तरफ। तो लगातार बैक टू बैक दूसरे गेंद पर दूसरा चौका बल्लेबाजी में राजेश गावकर एक आक्रामक शुरुआत करते हुए मैदान पर। काउबॉयज बायली क्रिकेट टीम। शुरुआत मैदान पर 49 रनों के जवाब में एक शानदार शुरुआत। सामने से एक बार फिर से अपने बॉलिंग मार पर दूर वाली चोर से रेस कादरी। इस बार ऑफ स्टंप पर शॉर्ट ऑफ लेन गेंद कट किया गेंद को कवर पर, एक्स्ट्रा कवर पर। फील्डर जब तक आते गेंद को उठाते, फील्ड करते, 1 रन और जुड़ता हुआ टीम के स्कोर के खाते में 9 पर पहुंचा। पहले दिन में अमेजिंग असोलना जो कि उन्हीं के साथ दूसरी टीम
सिल्वर हॉक्स क्रिकेट गोवा क्रिकेट टीम, कल के दिन में जगदम्बा क्रिकेटर्स डोंगरी से जो कि कल के दिन में जगदम्बा क्रिकेटर्स जो कि, और उनके साथ दीपक दादा प्रतिष्ठान क्रिकेट टीम, 4 टीम। आड़े बल्ले से बहुत ही खूबसूरत शॉट, डीप मिड विकेट बाउंड्री पर शॉट ऑन पुल का एक बहुत ही बेहतरीन शॉट, गेंद निकलती हुई सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। देख रहे छवि जो कि उस्मान पटेल रायगढ़ का टाइगर जो आज इस मैदान पर, आज एक से बढ़कर एक दिग्गज खिलाड़ी आज भी हिस्सा ले रहे हैं और उस्मान पटेल का भी आगमन हो चुका है इस मैदान पर। बड़ा शॉट इस बार देखना होगा, मिड विकेट पर गेंद काफी हवा में, फील्डर गेंद के नीचे, पहली कामयाबी गुजरात क्रिकेट टीम को मिलती हुई पहली सफलता। पर कि मैच इतनी बड़ी टूर्नामेंट है और 4-4 ओवर के मैच क्यों हो रहे हैं, लेकिन दोस्तों ये वजह ये थी कि जो कि टीम बहुत लेट देरी से इस मैदान पर पहुंची थी और उसी लिए हमने 1 ओवर की कटौती की थी, नहीं तो हमारे भी बिल्कुल मंसूबा है जो कि 5-5 ओवर खेलने का प्रसाद सर, लेकिन अगर टीम देरी से पहुंचेगी तो निश्चित रूप से ये मुकाबले भी 4-4 ओवर के बन जाएंगे। फिलहाल एक बार फिर से जुड़ जाते हैं मैदान पर, पहला विकेट वापस निकलता हुआ काउबॉयज क्रिकेट टीम का और शानदार गेंदबाजी रुइस कादरी, 2 कादरी है इस टूर्नामेंट में, एक और से मुख्तार कादरी जो जगदम्बा क्रिकेटर्स डोंगरी के, और बहुत ही बेहतरीन बल्लेबाज मैदान पर प्रज्योत मडकईकर। अच्छा शॉट, लोअर फुल टॉस गेंद हल्के से खेला, सिंगल के लिए सीएम ट्रॉफी हाल एक बड़ी प्रतियोगिता रही थी, उस प्रतियोगिता में सेंचुरी बनाने वाले बल्लेबाज प्रज्योत मडकईकर मैदान पर, 1 डाउन बैट्समैन। तो पहला ओवर पावर प्ले का समाप्त हुआ और रुइस कादरी 1 ओवर कोई मेडल नहीं, जो उनकी गेंदबाजी का विश्लेषण, 16 रन 1 विकेट चटकाते हुए। आउट होने वाले बल्लेबाज संजय जो कि तड़केकर 6 रन पर, राजेश गावकर 2 चौके लगातार 10 पर अपने व्यक्तिगत बल्लेबाजी करते हुए, और प्रज्योत मडकईकर को खाता खोलना पड़ेगा। 49 का टारगेट है, अभी भी चाहिए 39 रन, आने वाले 4 ओवर का खेल लगभग अभी भी बाकी। रघु विशु तुम लोग की भाभी आ रही। धर्म राठौड़ गेंदबाजी के मोर्चे पर, अपटम से बाहर, खराब लाइन पर शुरुआत मैदान पर, बॉलिंग में अपटम से बहुत ज्यादा बाहर, वाइड बॉल का इशारा अंपायर का। एक शॉर्ट हेडमैन पर, एक गली पर फील्डर, एक डीप कवर पॉइंट पर, एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ ऑफ साइड पर, ऑन साइड पर एक डीप स्क्वेयर लेग, एक डीप मिड विकेट, एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर, ऑन साइड पर बड़ा शॉट, ओवर पिच गेंद पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर, गेंद सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। धर्म राठौड़ 22 रन बनाए, बहुत ही शानदार इनिंग। और देखना होगा गेंदबाजी में थोड़े से महंगे शुरू में, छोटी गेंद इस बार हुक क्या गेंद को टॉप एज लगा, गेंद निकलती हुई बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, फील्डर को बिल्कुल काफी दूर, गेंद आउटफील्ड काफी तेज है और गेंद निकली बाउंड्री लाइन पर 4 रन के लिए। काउबॉयज बाल्डी क्रिकेट टीम बहुत ही आक्रामक बल्लेबाजी कर रही है मैदान पर। और बैकफुट पर जाकर इस बार कट के गेंद को ऑफसाइड पर, और मिस फील्डिंग, गेंद निकली बाउंड्री लाइन पर, एक्स्ट्रा कवर पर 4 रन के लिए। लगातार बड़े शॉट बल्लेबाजी में
आइए प्लीज रोहित क्रिकेट वास्को क्रिकेट टीम, रोहित क्रिकेट वास्को आपके टीम लिस्ट और टॉस के लिए जो ये मैच समाप्त हो जाएगा, जो जीतेगा उसके साथ आपका मुकाबला तुरंत होगा। इसी बीच एक बार फिर से धर्म राठौड़ अपने बॉलिंग मार्क पर राइट आर्म ओवर द विकेट कट करना चाहते थे। शॉर्ट पिच गेंद, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। आज इस मैदान पर काफी लंबा सफर, लगभग 18 घंटों का सफर करके गुजरात की टीम, और गुजरात में भी उनके सभी जो कि चाहते, उनके गांव के पूरे दर्शक जो कि देख रहे। दोस्तों आपका भी बहुत बहुत स्वागत कमेंट्री बॉक्स में से। मैं अशोक नाइक, हमारी पूरी साथी। बढ़िया शॉट इस बार, अच्छा क्रिकेट, एक सेंसिबल क्रिकेट। जो बड़े शॉट लगे उसके बाद सिंगल, हल्के से ढके लगे इनको ऑफ साइड पर, एक्स्ट्रा कवर पर फील्डर गेंद को फील्ड करते, एक रन और जुड़ता हुआ टीम के स्कोर के खाते में। इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा 32 माफ कीजिए 32 रन एक विकेट पर। बहुत ही शानदार बल्लेबाजी, 17 रन अभी भी पीछे है काउबॉयज बाहरी क्रिकेट टीम। बाहरी किनारा मौका देखना होगा, स्लिप पर, फ्लाइंग स्लिप पर काफी दूर, और फील्डर को चकमा देती हुई गेंद थर्ड मैन बाउंड्री की तरफ। देखना होगा गेंद रुकती है या गेंद को रोकते हैं, और तब तक गेंद निकली बाउंड्री लाइन। सिक्स 36 रन एक विकेट पर, एक मजबूत शुरुआत मैदान पर। 49 रनों के जवाब में शानदार बल्लेबाजी, 12 रन मयूर राठौड़ के, और धर्म राठौड़ ने बनाए थे 22 रन। आखिर में जो कि सज्जाद शेख एक रन पर एक छक्का लगाया था, जो कि परिमल जिन्होंने, लेकिन 5 ओवर की अगर बात की जाए, जिस तरह से विकेट है, आउटफील्ड काफी तेज है, सुबह में थोड़ा सा नमी है मैदान पर, लेकिन उसके साथ जो कि काफी मेहनत करके वो नमी को भी कम कर दिया मैदान पर, और 36 रन जो कि 2 ओवर में, 13 रन अभी भी चाहिए, और आने वाले 3 ओवर का 18 गेंदों का खेल अभी भी बाकी। तो आइए रोहित क्रिकेट वास्को कैप्टन आपकी टीम लिस्ट सुपुर्द करें। बॉलिंग में परिवर्तन, सामने से गेंदबाजी के मोर्चे पर परिमल धादोड़े गेंदबाजी के पर। अड़े बल्ले से बड़ा शॉट, डीप मिड विकेट बाउंड्री पर। ओ हवा में बिल्कुल गोता लगाया था, कोशिश बढ़िया थी लेकिन एक मुश्किल सा मौका था, और गेंद निकली सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। तोड़फोड़ की बल्लेबाजी मैदान पर काउबॉयज बाहरी क्रिकेट टीम। कल के दिन में काफी प्रभावित किया जगदंबा डोंगरे क्रिकेट टीम ने, बहुत ही सुंदर गेंदबाजी विराज देखने को मिली, और इस बार मिस टाइम कर बैठे, और एक बड़ा शॉट लगाना चाहते थे। देखना होगा, लंबी दौड़ लगा इस करने पर फील्डर एक फिर से थोड़ा सा एक जो कि हाफ चांस जिसे कहना पड़ेगा, वो कैच छूटा, और जब तक गेंद को फील्ड करते तब तक 2 रन पूरे किए। कल काफी निराशा, असलम नीचे दो से निराशा। परिमल अपने बॉलिंग मार्ग पर दूर वाले चोर से छोटी गेंद खेलना चाहते थे, ऑन साइड पर रन के लिए निकले, एक सिंगल अपने फॉलो थ्रू में आते, जब तक गेंद को फील्ड करते तब तक 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। कल के दिन में काफी निराशा की जरूर, जो कि काफी निराश मन के साथ वापस जाना पड़ा गोवा पुलिस क्रिकेट टीम को। जो उम्मीद थी इस टूर्नामेंट में, बड़ी दावेदार थी चैंपियन के लिए, लेकिन वो काफी निराशा के साथ जो कि उसको वापस जाना पड़ा। सामने जगदंबा डोंगरी क्रिकेट टीम ने बहुत ही कमाल की मैदान पर सभी मैचों को जीतकर, जो कि शानदार गेंदबाजी बल्लेबाजी के साथ कट के इस बार ऑफ स्टंप पर गेंद को शफल हुए थे, ऑफ साइड पर डिप कवर पॉइंट बाउंड्री पर फील्डर 1 रन के लिए निकले, दूसरे के लिए निकले, थोड़ी सी डिलाई फील्डिंग में, और उससे का फायदा उठाते हुए सिंगल के साथ दूसरा रन। बैकअप बिल्कुल नहीं है, थोड़ा सा लगभग ऐसा लग रहा है मैदान पर दृश्य कि गुजरात क्रिकेट टीम ने इस मैच को बिल्कुल मालूम है कि थोड़ा सा जो कि उम्मीद बिल्कुल कम हो रही है, लेकिन देखना होगा आने वाले अभी भी आपके लिए 3 मैच बाकी है,
और स्कोर हो चुका है टोटल 48। 1 रन चाहिए। शानदार बल्लेबाजी राजेश गावकर, 12 गेंदों में 34 रन, 4 चौके और 2 छक्के बल्लेबाजी में। रोहित क्रिकेट वास्को, आइए कैप्टन प्लीज आपके टीम लिस्ट सुपुर्द करें जल्द से जल्द। हल्के से खेला गेंद को, सिंगल गली पर फील्डर सिंगल के साथ विराज मैच को बिल्कुल समाप्त कर दिया। तो बड़ी एक अच्छी जीत मैदान पर पहले मैच में काउबॉयज बायली क्रिकेट टीम के। कैप्टन आइए प्लीज, जो कि अगला मैच आप ही के साथ तुरंत खेला जाएगा। जो मुकाबला हो रहा है मैदान पर वो रोहित क्रिकेट वास्को क्रिकेट टीम के साथ। और इस मैन ऑफ द मैच आपको जरूर बाद में मिलेंगे, लेकिन तब तक नाम हम जरूर आपके लिए जानकारी देंगे। तो इस मैच का मैन ऑफ द मैच 35 रन बनाने वाले, 4 चौके 2 छक्के लगाकर शानदार बल्लेबाजी, 13 गेंदों में 35 रन, राजेश गावकर मैन ऑफ द मैच। तो आइए टॉस के लिए काउबॉयज बायली क्रिकेट टीम कैप्टन और रोहित क्रिकेट वास्को कैप्टन, आइए टॉस के लिए फिलहाल कमेंट्री बॉक्स में एक बार फिर से जुड़ जाते हैं। आइए सुबह के सत्र में मनीष पाटिल के साथ। और दोस्तों आप सभी के लिए एक और जानकारी, हमारे जो कि आप जो मैदान पर आते हैं तो वहीं पर एक जो कि कैंटीन है, आपके लिए जरूर गर्मा गर्म वहां पर बटाटा वड़ा, भजी, चाय, ये सब आपके लिए उपलब्ध है। तो जरूर उस कैंटीन के साथ संपर्क जरूर करें। मैदान के आते आते मेन गेट पर वो कैंटीन है, आप वहीं पर जरूर बीच बीच में जरूर संपर्क करें। तो फिलहाल आइए जुड़ जाते हैं मनीष पाटिल के साथ। सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा एसपीएल, 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 हाँ हाँ एसपीएल। गोवा की शान सांगे की आग, गोवा की शान सांगे की आग। चला काउबॉयज आपको आना है। काउबॉयज और रोहित इलेवन वास्को, ये 2 टीमों के बीच अभी टॉस किया जाएगा। उमर खान यहाँ पे